इयत्ता 10वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आपण आज पाठ 4 उपवास याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. उपवास या पाठाचे लेखक पु ल देशपांडे आहेत. थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्त्र कलावंत, सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करणारे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष. तुका म्हणे तुझे आहे तुझं पाशी, अंमलदार, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके, सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला असे अनेक लेख त्यांनी मराठीमध्ये लिहून ठेवले आहेत. या पाठाच्या माध्यमातून ते आपल्याला सांगत आहेत की मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणारी व्यक्ती कसे हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केलेले आहे. अर्थात अगर एक मध्यम वर्गीय मिडिल क्लास आदमी कोई अगर संकल्प करता है, कोई रिजोल्यूशन करता है, तो किस तरह लोगों के लिए विनोदी ठरता है, मजाक बन जाता है, वो इस पाठ में दिया गया है. या पाठामध्ये लेखक म्हणतात की ज्यावेळेस मी माझं वजन पाहिलं और माझं वजन 181 पाउंड झालं होतं, मतलब उनका वज़न इतना बढ़ गया था कि अब उनको ये लग रहा था कि मुझे डाइट करना चाहिए. लेकिन उनकी डाइट की जो बात थी जैसे ही उनके अगल बगल पहुंच गई, मतलब जहाँ वो रहते थे अगल बगल रहने वाले सब लोगों को पता चल गई, सब लोग उनका मजाक उड़ाने लगे कि क्या आपको जमेगा. लेकिन उनके दिमाग में बार बार यही दोहरा रहा था कि मैं किस तरह अपना वज़न कम करूं, मैं क्या करूं, मैं अगर मी पूर्वीसारखा गाढ झोपत नहीं, मैं तो पहले जैसा अब सोता भी नहीं, और शायद ना सोते हुए मेरा अगर वज़न कम हो जाए तो भी अच्छा है. लेकिन यहाँ पे उन्होंने कहा है की धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता, घोरत तर असता रात्रभर. धर्मपत्नी मतलब उनकी जो पत्नी थी, वाइफ थी, उन्होंने कहा कि ऐसे कुछ नहीं है, रात भर तुम घोरत असता मतलब खर्राटे लेते हो. 2 महिन्यात 50 पाउंड वजन कमी करून तर दाखवीन तर खरा, मतलब मैं 2 मंथ्स में मैं अपना वज़न का. अब ये सुनते ही कि हर कोई आकर कहने लगा तू बटाटा सोड, तू भात खाऊ नको, तू डाएट कर. प्रत्येक जण त्यांना येऊन काय करू लागला, सल्ले देऊ लागला. आणि त्यांनी सांगितलं की जर तुला कोणी विचारलं तू कुठे राहतो तर सांग की बटाटा चाळीत राहतो म्हणून सांगू नकोस, फक्त चाळ म्हण. मतलब इस हर एक चीज़ पे उन्होंने क्या करनी शुरू की, उनके ऊपर मजाक बनने लगा, उनके मजाक लोग हंसने लगे उनके लिए. जनोबा रेगी या इस्माला काय म्हणावे हे मला कळत नाही, नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय. पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ए इडियट, सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी. मतलब ये जो चाली में रहने वाले, उनके साथ रहने वाले जनोबा रेगे जी थे, सोका जी थे, ये एक दूसरे के संभाषण के बारे में बताया गया है यहाँ पे कि हर बात में आपको मजाक नहीं करना चाहिए. बटाट्याचं ठीक आहे पण पंत आधी भात सोडा. अब इन्होंने बोल दिया की राईस खाना छोड़ दो. भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं, आमच्या कोकणात सगळे भात खातात. आता त्यांचं म्हणणं आहे भातानी लठ्ठ नहीं होत, मतलब अगर राइस खाए तो उससे मोटा नहीं होता, क्योंकि कोकण में अगर जाए तो वहाँ पे तो सब भात ही खाते. ऐसे किसने कहा, तो तुम्ही डाळ सोडा, काशीनाथ नाडकर्णी, मुख्य साखर सोडा, मी सांगू मीठ सोडा, लोणी तूप सोडा, 1 आठवड्यात 10 पाउंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं, तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा, बाबू काका म्हणाले. दिवसा झोपणं सोडा. देखो हर कोई आकर उनको क्या कर रहा है, बस एक सजेशन दे रहा है कि आप ये मत खाओ, आप वो मत खाओ, और इसके वजह से शायद कोई जो डाइट कर रहा हो वो भी डिमोटिवेट हो जाए. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात, आम्हाला सगळ्या माहिती आहे. त्याच्यामुळे कोणी त्यांना सांगितलं की प्रथम चहा सोडा. पहिल्या दिवशी विशेष फरक नाही, घरात साखरबंदी जाहीर केली. घर में साखर मतलब शुगर खानी नहीं ऐसे उन्होंने जाहीर कर दिया. कुटुंबाला सारी दिवाळी तिखट मिठावर उरकायची सख्त ताकीद दिली. मतलब कुटुंब मतलब फैमिली को कहा कि अब सबने जो खाना, दिवाली का जो खाना बनेगा घर में, जो फूड बनेगा, वो सारी चीज़ें कैसी बनेगी, या तो तीखी बनेगी या फिर सिर्फ नमक वाली बनेगी, कोई इसमें मीठी चीज़ें नहीं होगी.
अशा प्रकारे यांना प्रत्येक जणांनी काही ना काही सजेशन्स देणं सुरूच होतं. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला. आणि नेहमीच्या भाजीत ही निराळी काय करते याचा त्यांना, म्हणजे घर में ही उनकी कि रोज़ मैं अगर उबली हुई सब्जियां कैसे खाऊंगा, लेकिन जब तक खाऊंगा नहीं तब तक मैं एक्सपीरियंस कैसे करूंगा, ऐसे भी मैं रोज़ घर में क्या खाता हूँ वही तो खाता हूँ. ये सारी सोच उनके मन में आने लगी. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. कचेरी म्हणजे ऑफिस को पता चल गया था कि ये डाएट कर रहे हैं. अब उसी दूसरे दिन अण्णा नाडगवल्याला प्रमोशन मिळाल्याची वार्ता. किसी एक पर्सन, नाडगवड्याला म्हणजे एक पर्सन था जिसको प्रमोशन मिला था. अब उस प्रमोशन की तो पार्टी बनती है. तो पार्टी के लिए पार्टी में हर वो चीज़ लाकर आ गई और वो सारी चीज़ें ये अपने पु ल देशपांडे जी खाने लगे. अब क्या करें. आता चिवडा अस्सल वनस्पती, त्यामुळे आणखी कॅलरी आणि एवढे सगळे हादडून शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली. या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यातून चेकाळून नाडगवड्याने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. आता सगळ्यांना माहिती आहे की पु ल देशपांडे काय करतायत, डाएट करतायत, तरीसुद्धा मुद्दाम अजून काहीतरी त्यांना तिथे खाऊ घालणं म्हणून भज्याच्या प्लेटची ऑर्डर केली. शेवटी मला राहावे ना. भज्याची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात म्हणजे अगदी गरीब शांत इनोसेंट माणसासारखा मी डाएटवर असल्याचं सांगितल्यावर सगळ्यांनी मला वेड्यात काढलं. बराबर, इतना खाने के बाद अगर मैं किसी को बताने जाऊं कि मैं डाएट कर रहा हूं तो हर कोई तो हंसेगा. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध. भिकोबा मुसळे म्हणाला. किसी का कहना ये तो खाना और वजन इसका कोई संबंध नहीं होता. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. भिकोबा म्हणाले की मी 21 गुलाबजामुन खाल्लेत आणि मी एक्सरसाइजसुद्धा करत नाही. तुझी कुंभरास नि कुंभलग्न आहे. नुसता वायुभक्षण करून राहशील तरी तू असा जाड्याच राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे. म्हणजे किसीने बोल दिया की खाने से कुछ नहीं होता, इससे अच्छा आता तू काय कर पुढे की रनिंग कर, दोरीच्या उड्या मार, असे अनेक सल्ले त्यांना काय झाले देण्यात येऊ लागले. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीच्या उड्या मारावेत असे ठरले. मी 7व्या बशीतले भजे उडवले. अब 7वी प्लेट उन्होंने भजी की खाली. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीत उत्साह अवर्णनीय होता. कारण रोज काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात वाढायला लागले. पानात म्हणजे प्लेटमध्ये चमत्कारिक पदार्थ म्हणू लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, फ्लॉवर, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळी स्वयंपाकघरातून हकलपट्टी झाली. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो एवढं सांग असं म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. हेच ते म्हटलं ते काय उगीच, अहो म्हणजे सुरुवातीला थोडीशी चहा साखर होती घरात म्हणून ती वापरली, आता अजिबात साखर संपलेली आहे. म्हणजे घरात पण घर में भी एक्सपेरिमेंट होने लगे. उनको चाय जो देने लगे वो भी कड़वी लगने लगी. ऐसे एक मज़ेदार किस्से उनके घर में घटने लगे कि उनके घर से जो मोटी मोटी सब्जियां होती है जैसे गोभी, फ्लावर, ऐसे सब सब्जियों को किचन में से भगा दिया गया. हेच ते म्हटलं ते काय उगीच, अहो आता हेच आपल्याला सांगितलं की काय झालं तर आधी चहा घर में पहले जो जितनी शुगर थी उसमें से थोड़ी थोड़ी शुगर देकर उनको क्या करते थे, चाय दिया जाता था. इसीलिए उनको पहले ऐसे लगता था कि विदाउट शुगर चाय भी मैं पी सकता हूँ. लेकिन अब जो उनको रियल विदाउट शुगर चाय देने लगे तब उनको सही में समझ में आया कि शुगर विदाउट शुगर की चाय किस प्रकार की होती है. अब आगे देखते हैं क्या कहा गया है. उगीच आरडाओरडा करू नका. वजन ते काय मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं, आम्ही स्वतःच कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेव. आणि माझ्या वजन क्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली. लाडू कशाला केलेस, साखर असेल त्यात.
इश, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी. तात्पर्य: चहा बिनसाखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. दोरीच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडी शेवटची ठरली, कारण 8x10 दिवाणखान्यात कशी उड़ी मारनार. अब ये एक इंसिडेंट ऐसे हुआ कि वो स्किपिंग करने गए, वो स्किपिंग की जो रस्सी थी वो किसी और के गले में जाके लटकी, और उसके ऊपर से जो संभाषण हुआ, जो कन्वर्सेशन हुआ, वो बहुत ज़्यादा मज़ेदार था. हा दुष्टपणा मला माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो, पण मी हे मुद्दाम केलं नाही. आचार्य: अहो, वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतो मी, काही उपयोग होणार नाही. का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमच्या. संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली. पाहताय ना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. अब खाना छोड़ो, बटाटा नहीं खाना है, दाल नहीं खानी है, राइस नहीं खाना है, चाय विदाउट शुगर चाय पी. ये होते 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 उनका सजेशन आ गया कि अब तुम बोलना छोड़ दो. अजिबात बोलायचं नाही, अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताड्यावर राहणार नाही. आता इथे काय सांगितलं की तुम्ही बोलणं कमी करा. जब तक तुम बोलना कम नहीं करते हो तब तक तुम्हारा वज़न कम नहीं होगा, ऐसा बाबा जी ने यहाँ पर बताया. अब इतना ही बाकी रह गया था, क्योंकि सब तो उनको बताया गया था कि क्या खाना है, क्या नहीं खाना है. अब आगे उनको क्या एक्सपीरियंस आता है तो वो देखते हैं हम. पण मला बोलायलाच पाहिजे, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. पण एवढा संयम नाही तुमच्यात. मौनाचा सामर्थ्य मोठा आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही उड्या मारण्याच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो, पण बाबा, मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा. दिवसभर बोलावंच लागतं मला. मग कसलं वजन उतरणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवळली का नाही हा विचाराने मला पश्चाताप झाला. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, यापुढे वजन उतरेपर्यंत उपवास. मी काटकुळा झाल्याचे स्वप्न पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिनसाखरेचा आणि बिनदुधाचा काय, पण बिना चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. आता इथे बाबाजी ने उनको कहा कि बोलना छोड़ दो, लेकिन वो बोलना कैसे छोड़े, क्योंकि वो टेलीफोन ऑपरेटर है. अगर टेलीफोन ऑपरेटर बोलना छोड़ देगा तो वो कमाएगा क्या और खाएगा क्या? ये उनकी बातें सुनने के बाद लेखक को लगा कि अगर उसी वक्त में ये जो स्किपिंग की रोप थी उनके गले में जोर से पकड़ के खींचता तो शायद मुझे इतना ना सुनना पड़ता. लेकिन बस अब तो मैं वज़न घटाकर रहूँगा, ये सोचकर उनको सपने आने लगे कि मैं एक काटकुड़ा झालो है. काटकुड़ा मतलब एकदम मैं पतला हो चुका हूँ, मैं कुछ खाना नहीं खा रहा हूँ, बिन शुगर की चाय पी रहा हूँ, मैं एकदम कम खाना भरल्या ताटावरून भरे हुए थाली पर से मैं उठ जा रहा हूँ. धारोष्ण म्हणजे गरम गरम दूध. जो गाय दूध देती है पहली उसकी धार निकलती है, वो दूध गरम होता है, इसीलिए धारोष्ण दूध असं त्याला म्हटलं आहे. तर ते अंधेरीच्या गोट्यात जाऊ लागले. दोरीच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आहार, सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात, त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला.
पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. पण एकूण आहार व्रत जोरात चालू ठेवले होते. लेखक ने यहाँ पर क्या क्या किया, घर से स्कूल ऑफिस से घर आते वक्त चलकर आना, डोरीच्या उड्या मारने मतलब स्किपिंग करना, है ना, ये सारी चीज़ें इतनी उन्होंने स्ट्रिक्टली की कि उनको लग रहा था कि मैं रोज़, यहाँ पे एक एग्जाम्पल दिया है कि बच्चे अगर बीज रोते हैं मिट्टी में तो उनको देखना होता है कि ये पेड़ कितना बड़ा है, इसीलिए वो उखाड़ कर देखते हैं. उस तरह से उनको लगता है कि मैं रोज़ वज़न करके देखूं. लेकिन उन्होंने अपने आप पर बहुत ज़्यादा कंट्रोल रखा हुआ था. 15 भरात फक्त 2 वेळा साखर भात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी परसटवारांनी एकदा नागपुरी वडा भात पाठवला होता. एवढे अपवाद वगळलात भाताला स्पर्श नाही. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त पदार्थे शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळीने आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून जाणवत होते. मतलब कहा, एक तरफ कह रहे कि कुछ नहीं खाया और दूसरी तरफ कह रहे इसने राइस खिलाया, उसने राइस खिलाया. और वो सब देखकर जो चौल में रहने वाले लोग थे, उनको ऐसे लगता था उनके मन में मेरे लिए रिस्पेक्ट जाग रहा है. जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कंजूट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावलात असे मान्य करावे लागेल. रोडावलात मतलब दुबले पतले हो गए. मंडळीच्या प्रशिस्तीने मला भीती वाटत होती. ती एकाच गोष्टीची, म्हणजे मुठभर मांस वाढायची. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चालण्यासारखा नव्हतो. मतलब उनको ऐसे लग रहा था कि हर कोई मेरी तारीफ कर रहा है, लेकिन मैं इस तारीफ को बिल्कुल भी मन पर लेने वाला नहीं हूँ. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. व त्या खात्रीने मी ऑफिसवरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणे टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच अंतराने माझे वजन 181 पौंड दाखवले होते. 1 महिन्याचा उपवास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यानंतर आज तिकिटावर वजन मिनिटभर माझा विश्वास बसेना 192 पौंड आणि भविष्य होते. आप बहुत समजदार और गंभीर हो. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायची सोडून दिली आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे वजनाचा मार्ग भलताच काट्यावरून जातो. इस लेसन में हमें ये बताया गया है कि किस तरह से पुल देशपांडे जी ने अपने आप को डाइट करने के लिए मोटिवेट किया, लेकिन वो करते करते कैसे कैसे लोग उनको मिले, किसने क्या उनको सजेशंस दिए और उन्होंने किसके किसके सजेशंस पालने की पूरी कोशिश की, लेकिन मन है कि मानता नहीं. हर कभी ना कभी कुछ ना कुछ खा जाते थे, लेकिन थोड़ा थोड़ा ऐसे कहकर इतना खाया उन्होंने कि इनको जो सपने आ रहे थे कि मैं एकदम दुबला पतला हो चुका हूँ, मेरा वज़न कम हो चुका है, लोग मेरे लिए रिस्पेक्ट दिखा रहे हैं, ये सारा उन्होंने जो सपने देखे थे तो उनको ऐसे लग रहा था वाह मेरा वज़न कुछ तो कम हुआ होगा. लेकिन उनका वज़न कम नहीं हुआ, बल्कि 1 महीने के बाद ये सारी एक्टिविटी करने के बाद उनका वज़न बढ़ गया था. और इसीलिए उन्होंने यहाँ पर कहा है कि मैं वज़न और भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता सोडून दिली. चिंता सोडून मतलब विचार करना मैंने छोड़ दिया है, क्योंकि मैं अभी आगे जन्म भर कभी भी वज़न कम करने के बारे में नहीं सोचूं. इस पार्ट को वर्ड टू वर्ड एक्सप्लेन करना थोड़ा सा मुश्किल लगा, इसीलिए अब और एक वीडियो के द्वारा इस पार्ट में जितने भी नए वर्ड्स आए हुए हैं या जितने भी नए नए वाक्प्रचार आए हुए हैं उनके लिए एक अलग सा वीडियो बनाकर मैं ज़रूर आपके लिए प्रस्तुत करूंगी. लेकिन इस पार्ट के माध्यम से यही पता चला कि पुल देशपांडे डाइट करना चाहते थे और उन्होंने डाइट करना शुरू भी किया, लेकिन उसमें उस डाइट करते करते उन कितनी सारी दिक्कतें आई, क्या क्या मज़े हुए, किसने क्या कमेंट पास किए, ये देखकर और ये सोचकर हमें बड़ा ही मज़ा आया. लेकिन अगले वीडियो में इसमें आए हुए सारे नए वर्ड्स और वाक्प्रचार मैं आपके लिए ज़रूर एक्सप्लेन करके दूंगी ताकि आपको समझ में आए. थैंक यू सो मच. धन्यवाद.